Audio Jungle. Audio नमस्कार मित्रांनो, आपलं मॅथ फर्स्टचं थर्ड चॅप्टर ॲरिथमेटिक प्रोग्रेशन सुरू आहे. त्याच्यातला सम ऑफ फर्स्ट एन टर्म्स हा कन्सेप्ट आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितला. त्याचे फॉर्म्युले आपण शोधून काढले. त्याच्यातला पहिला फॉर्म्युला होता एस एन इज इक्वल टू एन अपॉन टू in bracket twice a plus n minus 1 into d bracket complete. And second formula hota Sn is equal to n upon 2 in bracket t1 plus tm. तर त्यासाठी मी सांगितलं होतं की हा पहिला जो फॉर्म्युला असेल तो फॉर्म्युला एखादी ए पी दिलेली असेल आणि पहिल्या काही टर्मची सम काढायची असेल तर त्याच्यासाठी हा फॉर्म्युला वापरायचा. फर्स्ट टर्म एची व्हॅल्यू टाकायची, कॉमन डिफरंट डी टाकायची आणि किती टर्मची बेरीज काढायची आहे ती म्हणजे एनची व्हॅल्यू टाकायची. म्हणजे तुम्हाला तेवढ्या टर्मची बेरीज सुरुवातीच्या तेवढ्या टर्मची बेरीज मिळून जाईल. आणि सेकंड फॉर्म्युला जर एखादी ए पी असेल, ती फायनाईट ए पी असेल, तिची पहिली टर्म माहिती असेल आणि समजा शेवटची टर्म माहिती असेल, लास्ट टर्म, तर यांची व्हॅल्यू फर्स्ट टर्म आणि लास्ट टर्म या 2-3 व्हॅल्यू टाकल्या की आपल्याला त्या सर्व टर्मची सम काढता येईल. तर असा हा एस एनचा फॉर्म्युला आपण कसा तयार झाला होता तो बघितला. आता आपण याच्यावर आधारित प्रॅक्टिस सेट 3.3 बघूया. फर्स्ट एक्झाम्पल, first term and common difference of an AP are 6 and 3 respectively. Find S27. AP ची फर्स्ट टर्म 6 आहे आणि कॉमन डिफरन्स हा 3 आहे. तर आपल्याला सुरुवातीच्या 27 टर्मची सम काढायची आहे, म्हणजे S27 काढायचं आहे. ॲक्टिव्हिटी येते. ए मीन्स फर्स्ट टर्म, 6, D is 3. To find S27, the formula for Sn, n upon 2 in bracket, first formula twice a plus n minus 1 into d. Therefore S27 n ची व्हॅल्यू बघा 27 टाकली आहे, is equal to n upon 2 means 27 upon 2 in bracket twice a, 2 into 6, 12 in bracket plus in bracket 27 minus 1 into d means 3 is equal to 27 upon 2 in bracket 12 plus 26 into 3 is equal to 12 plus 78 is equal to 90. Means the value of this bracket is 90, means here 90 divide 90 by 2 is 45, means is equal to 27 is equal to 45. The product is 1250. This is the answer. This is yes 27.
दिस इज फर्स्ट एक्झाम्पल. अशा पद्धतीने ही ॲक्टिव्हिटी आपण कंप्लीट करू शकतो. आता आपण सेकंड एक्झाम्पल बघूया. फाइंड द सम ऑफ फर्स्ट 123 इव्हन नॅचरल नंबर्स. सुरुवातीच्या 123 समनैसर्गिक संख्यांची बेरीज काढायची. आधी आपण इव्हन नॅचरल नंबर्स कोणत्या आहेत सुरुवातीच्या 123 ते आपण बघूया. इव्हन नॅचरल नंबर्स are 2, 4, 6, 8, 10 and so on. This sequence is also AP. First term is 2 and common difference is D. Here this is an AP. Arithmetic progression, because the difference between any two consecutive term is 2 means constant. Here first term A is equal to 2 and common difference D is also 2. Therefore, the sum of first 123 terms means काय काढायचं आहे यस 123 काढायचं आहे. तर आपण फॉर्म्युला घेऊया. वी नो दॅट formula is Sn is equal to n upon 2 in bracket twice A plus n minus 1 into D. This is the formula. आता आपण व्हॅल्यू टाकूया. देअरफॉर यस 123 is equal to n means 123 upon 2 in bracket twice A means 2 into A is 2 plus in rounded bracket 123 minus 1 into D means also 2 is equal to 123 upon 2 in bracket 4 2 into 2 4 plus 122 into 2 is equal to 123 upon 2 in bracket 4 plus 244 122 into 2 244 is equal to 123 upon 2 into 4 plus 244 means 248
Divide this 248 by 2 is 124 is equal to 123 into 124 and find out this product. 123 into 124, this product is 15,252 is equal to 15,252. Means the sum of first even 123 even natural numbers is 15,252. This is the answer. Means yes, 123. This is the answer. Third question बघा. Find the sum of all even numbers from 1 to 350. 1 पासून तर 350 पर्यंतच्या सर्व इव्हन नंबरची सम काढायची. आता आपल्याला 1 ते 350 पर्यंतच्या किती संख्या त्या आधी काढावं लागतील आणि मग त्यांची आपण बेरीज काढूया. even natural numbers from 1 to 350 are 2, 4, 6, 8, dash dash dash, and last term is even natural number is 350. Means here first term is known and शेवटची टर्म सुद्धा माहिती आहे 350, पण 350 या टर्मचा नंबर माहिती नाही. आपण तिला nth टर्म मानून घेऊ. Here first term A is 2, common difference D is also 2. Let's nth term is, suppose there are n terms, means last term Tn is 350. Using formula of nth term, find out the value of n. We know that the formula of Tn is equal to A plus n minus 1 into D. Into D. Therefore, Tn is 350 is equal to A means 2 plus in bracket n minus 1 into D means also 2. Therefore, 350 is equal to 2 plus n minus 1 into 2 means twice n minus 2. Minus 2 plus 2 get cancelled, means twice n is equal to 350. Means n is equal to 350 upon 2, 175. Means in this AP there are 175 terms. Therefore, there are 175 natural numbers, even natural numbers, from 1 to
350 म्हणजे 1 ते 350मध्ये 175 ह्या इव्हन नॅचरल नंबर आहेत. शेवटची टर्म आपल्याला माहिती आहे 350 आणि पहिली टर्म माहिती आहे 2. मग त्याच्यावरून आपण जनरल टर्मचा सम ऑफ फर्स्ट एन टर्मचा फॉर्म्युला घेऊया. वी नो दॅट सेकंड फॉर्म्युला घेऊया. Sn इज इक्वल टू, पहिला फॉर्म्युला वापरला तरी चालेल पण आपण सोपं करूया. n/2 इन ब्रॅकेट T1 प्लस Tn मीन्स फर्स्ट टर्म प्लस लास्ट टर्म. Therefore, there are 175 terms. The sum of all terms means 100. Yes, 175 is equal to n/2 means 175 upon 2 in bracket first term is 2 and nth term means 350. Is equal to, therefore S 175 is equal to 175 upon 2 into 352. या 2 ने 352 ला डिवाइड करा. क्वेश्चन इज 176 is equal to 175 into 176. Therefore, yes, 175 is equal to, product is, find out the product, 175 into 176. The product is 330,800. And this is the answer. Means the sum of all even natural numbers from 1 to 350 is 30,800. This is the answer. Now, fourth example. In an AP, 19th term is 52 and 38th term is 128. Find the sum of first 56 terms. एका एपीची 19वी टर्म 52 आहे आणि 38वी टर्म 128 आहे. तर सुरुवातीच्या या 56 टर्मची सम तुम्हाला काढायची आहे. मग आपल्याला काय काय दिलं आहे हिअर. 19th term means T19 is given is equal to 52. 38th term means T38 is equal to 128. आणि काय काढायचं आहे यस सम ऑफ फर्स्ट 56 टर्म्स मीन्स यस 56 काढायचं आहे. मग आता आपल्याला 2 टर्म माहिती आहे म्हणून आपण जनरल टर्मचा फॉर्म्युला वापरूया. वी नो दॅट Tn इज इक्वल टू Tn is equal to A plus in bracket n minus 1 into D. Using this formula, T19 is equal to A plus in bracket 19 minus 1 into D. Therefore, T19 is given, 52 is equal to A plus 18D. Therefore, first equation is form A plus 18D is equal to 52. पहिले 19वी टर्म 52 आहे तिच्यावरून आपल्याला इक्वेशन मिळालं.
ए प्लस 18D इज इक्वल टू 52. त्याला आपण इक्वेशन नंबर 1 देऊन टाकूया. आता पुन्हा T38साठी हा जनरल फॉर्म्युला वापरूया. ऑल्सो T38 is equal to A plus in bracket 38 minus 1 into D. T38 is given 128 is equal to A plus 37D, means equation is A plus 37D is equal to 128. याला इक्वेशन नंबर 2 देऊन टाकूया. इक्वेशन 1 and 2 आर लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स ए अँड डी. सायमल्टेनियस इक्वेशन दिसत आहेत. जर आपण ते इलिमिनेशन मेथडने सॉल्व केले आणि ए आणि डीची किंमत जर काढली तर एसएनच्या फॉर्म्युलामध्ये ए आणि डीची किंमत टाकून तुम्ही S56 काढू शकतात. पण त्याच्याऐवजी अजून आपण सोपं घेऊया, कारण 18D प्लस 37D यांची सम किती होते? 55D होते. आणि एसएनच्या फॉर्म्युल्यामध्ये 55D ही टर्म येणारच आहे. म्हणून आपण डायरेक्ट सरळ इक्वेशन 1 आणि 2 ची सम घेऊया. ॲडिंग इक्वेशन्स 1 and 2. We get A plus 18D is equal to 52 and A plus 37D is equal to 128. याची व्हर्टिकल मेथडने आपण ॲडिशन घेऊन टाकूया. ट्वाइस A प्लस 55D is equal to 180. याला आपण नंबर 3 देऊन टाकूया. आणि आता एसएनचा फॉर्म्युला घेऊया. नाव Sn is equal to n upon 2 in bracket twice A plus n minus 1 into D. Therefore S56 is equal to 56 upon 2 in bracket twice A plus in bracket 56 minus 1 into D is equal to 56 upon 2 in bracket twice A plus 55D ब्रॅकेट कंप्लीट. या फॅक्टरची व्हॅल्यू आपण इक्वेशन 3 मध्ये काढलेली. A प्लस 55D ट्वाइस A प्लस 55D इज इक्वल टू किती काढला आहे? 180. ती याच्यात टाकून देऊया. इकडे घेऊ आपण इज देअरफॉर S56 इज इक्वल टू 56 अपॉन 2 मीन्स 28 into value of this bracket is 180. Therefore S56 is equal to 28 into 180. Find out this product. 28 into 180. This product is 5040. Means sum of first 56 terms of the given AP is 5040. अशा पद्धतीने हे 4th एक्झाम्पल
आता आपण 5व्या एक्झाम्पलमधली ॲक्टिव्हिटी बघूया. कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी बाय टू फाइंड द सम ऑफ नॅचरल नंबर्स फ्रॉम 1 to 140 विच आर डिव्हिजिबल बाय 4. बघा तिथे ॲक्टिव्हिटीमध्ये काय दिलं आहे. फ्रॉम 1 to 140 नॅचरल नंबर्स डिव्हिजिबल बाय 4 आर 4, 8, 12, कॉमा लास्ट टर्म इज 136. हाऊ मेनी नंबर्स मीन्स कशाची व्हॅल्यू काढायची आहे, एनची व्हॅल्यू काढायची आहे. मग त्याच्यासाठी आपण जनरल टर्मचा फॉर्म्युला वापरूया. इथं ए किती आहे, फर्स्ट टर्म 2, कॉमन डिफरन्स डी किती आहे 4, फर्स्ट टर्म किती आहे 4 आणि कॉमन डिफरन्स सुद्धा 4. आणि आपण जनरल टर्म म्हणजे लास्ट टर्म मानून घेऊ, टी एन मानू 136. मग जनरल टर्मचा जर फॉर्म्युला घेतला तर टी एन इज इक्वल टू ए प्लस इन ब्रॅकेट n-1 इंटू डी मीन्स टी एन इज 136 इज इक्वल टू 4 प्लस इन ब्रॅकेट n-1 इंटू 4. 136 is equal to 4 plus n-1 into 4 means 4n minus 4 plus 4 minus 4 get cancelled. 136 is equal to 4n means n is equal to 136 upon 4 divide 136 by 4, n is equal to n is equal to 34. This is the value of n, means here n is equal to 34. A is 4, D is 4. जनरल टर्मचा फॉर्म्युला वापरला तर इथं काय येईल, आपण 4 लिहिला, ए म्हणजे 4, इथं पण 4 आणि ते सॉल्व करून एनची व्हॅल्यू किती काढली इथं 34, म्हणजे एनची व्हॅल्यू 34. आता आपल्याला एस एनचा फॉर्म्युला वापरायचा आहे आणि किंमत काढायची आहे. काय काढायचं आहे, S34 काढायचं आहे. मग आता इथं बघा काय येईल, S34 या फॉर्म्युल्यामध्ये किमती टाकूया. अपॉन इज इक्वल टू n/2 मीन्स 34 upon 2 in bracket twice a 2 into 4 plus n-1 means 34 minus 1 into d means into 4 rectangular bracket complete. आता हे सॉल्व करायचं फक्त. 34 upon 2 means 17 in bracket twice 8 2 into 4 8 plus 34 minus 1 33 into 4 132. And this sum is 140 into 17 is 20,380. 20,380 means the sum of numbers from 1 to numbers from 1 to 40 which are divisible by 4 is 20,380. This is the answer. अशा पद्धतीने आपण 5 एक्झाम्पल या प्रॅक्टिस सेटमध्ये बघितले आहेत. उरलेले एक्झाम्पल आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघूया. थँक्यू.